लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मुली त्यांच्या फोटोला कशा पद्धतीने रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुली त्यांच्या फोटोला कशा पद्धतीने रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट करू शकतात। तर रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये जर तुमचा फोटो तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जे प्ले स्टोअर ॲप्लिकेशन असेल तर प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला खाली सर्चचं ऑप्शन पाहायला मिळेल। सर्चच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्चच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये गुगल जेमिनी हे टाईप करायचं आहे। हे टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे। नंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सिम्पली हे ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला खाली प्लसचा आयकॉन पाहायला मिळेल। तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गॅलरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या फोटोला रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या फोटोला तुम्हाला गॅलरीमधून सिलेक्ट करायचं आहे। तर मी इथे गॅलरीमधून फोटो सिलेक्ट केलेला आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे खाली ॲडचं ऑप्शन पाहायला मिळेल। तर ॲडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला फोटोच्या खाली आस्क जेमिनी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायचा आहे जो मी याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तिथून तुम्ही हा प्रॉम्प्ट जो आहे तो कॉपी करू शकता। प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर तुम्ही प्रॉम्प्टमध्ये काही चेंजेससुद्धा करू शकता। जर तुम्हाला कुर्त्याचा कलर रेड नको हवा असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुर्त्याचा कलर ठरवू शकता। तर मी इथे ऑलरेडी रेडच सिलेक्ट करणार आहे। तर तुम्ही इथे क्लिक करून कुर्त्याचा रंग एडिटसुद्धा करू शकता। त्यानंतर खाली सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेंडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच तुमच्या फोटोला रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट करून देईल। तर इथे तुम्ही पाहू शकता फोटो रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट केलेला आहे। जर तुम्हाला हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तर तुम्हाला सिम्पली या फोटोवर क्लिक करायचं आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फोटोच्या वर डाउनलोडचा आयकॉन पाहायला मिळेल। तर डाउनलोडच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। डाउनलोडच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल तुमचा जो फोटो आहे फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह केला जाईल। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही 2 मिनिटाच्या आतच तुमच्या फोटोला रेट्रो स्टाईल विंटेज फोटोमध्ये कन्वर्ट करू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।